शेतकरी मित्र नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो। जसे की शेतकरी मित्रांनो तुम्ही टायटल वाचला आहे की बाबा कलिंगड 40 टन भाग 5 बघत आहे आपण। हे जे काही 6, 7, 8 भाग मी देणार आहे तुम्हाला की 40 टन काढण्यासाठी काय मेहनत करायची आपल्याला, कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं आहे। तर भाग 5 मध्ये आपण आज बघणार शेतकरी मित्रांनो की बाबा 30 ते 45 दिवस सगळ्यात महत्त्वाचा टप्पा 30 ते 45 दिवस। ह्या टप्प्यामध्ये काय नियोजन करायचं आहे, कशी प्रॅक्टिस करायची आहे, काय काळजी घ्यायची आहे, काय प्रॉब्लेम्स येणार आहेत, काय सोल्युशन काढायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी की बाबा काय जादू करायची आहे की जेणेकरून तुमचं प्लॉट 40 टनापर्यंत जाता येईल। तर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही आपण काम करताय सध्या किंवा बऱ्याच ठिकाणी कलिंगडवर सर्व्हिस द्यायचं असू दे, बऱ्याच ठिकाणी आमची मुलं आहेत, पण काही ठिकाणी आपण ऑनलाईन पण कन्सल्टन्सी करतो। तुम्ही ऑनलाईन कन्सल्टन्सीचा फायदा घेऊ शकता। वर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बरेच नंबर आहेत, ऑफिसचा नंबर पण आहे। सकाळी 9 ते 6 ह्या वेळेतच ऑफिसला फोन करा, मुलांनाही त्या वेळेतच फोन करा, जेणेकरून फोन उचलून तुम्हाला रिप्लाय देतील। आणि अतिशय चांगला आहे सर्व्हिस म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, सगळंच आम्ही देऊ शकत नाही। मल्चिंग तुम्हाला तुमच्या भागातनं घ्यायचं आहे, ड्रिप तर तुमचं ऑलरेडीच असतंय, बिया फक्त लागल्या तर आम्ही बिया देऊ शकतो। शुगर फॅक्टरी अतिशय चांगली व्हरायटी आहे। दुसरं किंवा फर्टिगेशन तुम्हाला तुमच्या भागातनं घ्यायचं आहे, पेस्टिसाइड तुम्हाला तुमच्या भागातनं घ्यायचे आहेत। राहिलेले हार्मोन्स महत्त्वाचे जे की 20, 25 हजार 30 हजार पर्यंत जाऊ शकतात, तर हे हार्मोन्स फक्त आम्ही देतोय। पण हे हार्मोन्स खूप कामाचे आहेत, खूप इफेक्टिव्ह आहे, प्रोटेक्शन करतं तुम्हाला। तर एवढ्या माध्यमातून आपल्याला खूप चांगला प्लॉट करू शकतो। तर हा ओव्हरऑल खर्च आम्ही 60 ते 70 हजार, जास्तीत जास्त 75 हजारपर्यंत आपला हा खर्च जातो। काय प्रॉब्लेम आला तर, नाही तर 60-70 हजार हा सफिशियंट खर्च आहे। सगळं जाऊन खत, बिया, मल्चिंग, रोप, प्लॉट, आळवणी, फवारणी, सगळा खर्च एवढा येतो। आणि ह्यामध्ये आम्ही अपेक्षा करतो की बाबा मिनिमम 30 टन तर जायला पाहिजे। 40 टनाचं हेतून काम करायचं आहे, 40 टन उत्पादन निघूच शकतं एवढ्या ह्याच्यामध्ये, पण नाही निघालं तर मिनिमम 30 टनापर्यंत जाऊ शकतो। आणि 30 टनाला मिळणारा भाव हा जरी 10 रुपयाने लागला यावर्षी तरी 3 लाख रुपये होतात आपले। तर हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा टप्पा आज आपण बघत आहे की बाबा 30 ते 45 दिवसापर्यंत आपण बघत आहे। तर 30 ते 45 दिवसामध्ये की कशा पद्धतीने आता प्लॉट कसा असला पाहिजे, ह्याच प्लॉटवर आपण 15 ते 30 दिवसाचा प्लॉट केला होता आणि आज प्लॉट सर्वसाधारणपणे 35वा दिवस आहे आज प्लॉटला। तर तुम्ही प्लॉटचं बघू शकता, जरा कॅमेरा आता वर करून पूर्ण प्लॉट जरा दाखवा की कशा पद्धतीने पूर्ण प्लॉट भरलेला आहे। हा प्लॉट गिरीश सेगमेंट आहे, जो नोयू सीडचा आपल्याला मोठं कलिंगड होतं। तर थोडा हा जास्त दिवसाचा प्लॉट आहे, पुढं थोडं लेट सेटिंग लागतात, पण आपण 15 ते 30 दिवसामध्ये बघितलं की बाबा सेटिंग कशा पद्धतीने झालं होतं। व्हिडिओ नंतर बरोबर 15 दिवसांनी मी 15 ते 16-17 दिवसांनी मी व्हिडिओ करत आहे परत। अतिशय चांगला पूर्णपणे प्लॉट भरलेला आहे। शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी घाबरतात की बाबा दादा तुम्ही सांगितलं शेड्यूल प्रमाणे केलो आणि पूर्ण प्लॉट झाकलेला आहे आणि आम्हाला काळजी आहे की बाबा सेटिंग होतील काय नाही, कलिंगड लागतील काय नाही। 100% शेतकरी मित्रांनो अशी भीती वाटणारच, कारण का पूर्ण प्लॉट झाकलेला आहे, मस्तीवर गेलंय काय असं वाटतं। पण मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि आज पण सांगतो की जसं आपला 20वा दिवस होईल तिथनं पुढं 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला फ्लॉवरिंग दिसायला जरा चालू दिसणार आहेत। आणि हे फ्लॉवरिंगचं सेटिंग व्हायला काय नाही ह्या गोष्टीकडे आपल्याला बारीक लक्ष द्यायचं आहे। त्यामध्ये मी 24-25 दिवशी तुम्हाला सांगितलेलं, जर का मिनिमम एक सेटिंग एका वेळेला म्हणजे प्रत्येक ठिकाणी फिरून जागोजागी आपण बघतो, तर एका वेळेला एक सेटिंग तर मिनिमम पडली असेल तर पुढे जायचं आहे आपल्याला, नसेल तर परत मागं थोडं शेड्यूल घेऊन आपल्याला सेटिंग उस्तूर वाट बघायची आहे। तसंच ज्या वेळेला 30-35 दिवशी असा प्लॉट झाकलेला असतो तर यावेळेला घाबरायचं काय कारण नसतं, कारण का ऑब्झर्वेशनमध्ये राहिलं पाहिजे की आपल्याला सेटिंग झाल्यात काय नाही। आणि 35व्या दिवशी जास्तीत जास्त हायेस्ट 38 दिवसामध्ये तुमचे 2 सेटिंग हे एवढ्या साईजचे झाले पाहिजेत। मी आता दाखवतो तुम्हाला साईज, तर तेवढ्या साईजचे झाले असले तर तुम्हाला पुढे जायचं आहे, नाहीतर जायचं नाही। अन्यथा पुढचे पोटॅशचे डोस, वाढीचे डोस घ्यायचे नाही आहेत, वाढीचे स्प्रे घ्यायचे नाही आहेत। तर हे मी पुढे आणि हळूहळू सांगणारच आहे। पण आजच्या घडीला आता तुम्हाला तर वर काही सेटिंग दिसणार नाही, कारण कलिंगड आपलं वजन खाली येत असतं। तर थोडं सेटिंग पण दाखवत होतं इथं माझ्या जवळपास, आता बघू शकता इथं सेटिंग आहे, इथं सेटिंग आहे, इथं सेटिंग आहे, असं आता इथं छोटं सेटिंग आहे, थोडं मागं पडलेलं आहे ते सेटिंग। असं आता आपण असं जे काही बघत जाऊ आपण पुढं पाठामध्ये, तर कंटिन्यू आपल्याला असे सेटिंग दिसत असतात। आता हे बघू शकता आपण किती छान झालेलं आहे। तर मी तुम्हाला जे म्हटलो की 38व्या दिवशी आपल्याला सेटिंग पाहिजे, तर हे 35 ते 38व्या दिवशीपर्यंत एवढे आपल्याला सेटिंग आपल्याला हाताला लागले पाहिजे, मग आपण डोळे झाकून 40 टनापर्यंत जाणार आहे, नाहीतर जाणार नाही। आणि 30व्या दिवशी मिनिमम एवढे सेटिंग तर तुम्हाला दिसलेच पाहिजेत कंटिन्यू। हे सेटिंग आहे, हे आहे, हे आहे, हे एवढे तुम्हाला 30व्या दिवशी
आता हा गिरीश सेगमेंट आहे, सुप्रीत गिरीश हा पट्ट्याचा कलिंगड आहे, पण नॉर्मल असतंय तर तुम्हाला एवढे आणि एवढे हे 30-35 दिवशी तुम्हाला सेटिंग पडलेलेच पाहिजे. म्हणजे ह्या कलिंगडला वाढायला आपल्याकडे 30 दिवस राहतात आणि 30 दिवसामध्ये खूप छान आपण त्याची ताकद लावू शकतो, वाढवू शकतो. तर अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. पाणी नियोजन म्हटलं तर हळूहळू पाण्याचं नियोजन वाढवायचं आहे, पण पाणी घातीमध्ये द्यायचं आहे. पाणी कुठं पाटामध्ये येता कामा नये. जर का समजा तुमचं पाणी पाटामध्ये आलं तर ऊन पडलं आणि त्याची वाफ बडवून परत इथं भुरी तयार होऊ शकते, खूप मोठा लॉस होऊ शकतो आपल्याला. तर ह्याची काळजी घ्यायची आहे. दुसरी काळजी महत्त्वाची की थंडी पडल्या म्हणून पाणी द्यायचं बंद करू नका. जरी थंडी असली तरी जेवढं पाणी देता येते तेवढं पाणी द्या. आता मगाशी मी बोलता तुम्हाला सांगायचं राहिलं की कॅनोपी जास्त का करून घेतो. तर शेतकरी मित्रांनो 60 दिवसामध्ये 40 टन उत्पादन काढायचं आहे आपल्याला. तर जे काय खालून अन्न देतो ते तेवढं अन्न सफिशियंट नसतं. ते झाड पण स्वतः अन्न तयार केलं पाहिजे, त्याची फोटोसिंथेसिस क्रिया वाढली पाहिजे. बऱ्याच मध्ये आपण जे हार्मोन्स यूज केलं जातो. आता बघू शकता की बाबा मी तुम्हाला एक पान तोडून दाखवतो. आता हे पान बघू शकता कलिंगडचं की बाबा ह्याचा इंडेक्स किती मोठा झालेला आहे. तर हा इंडेक्स पहिला मोठा करून घेतला असतो, जे आपण शेड्यूल प्रमाणे हार्मोन्स दिले जातात त्याप्रमाणे. खास करून 7 रेसचा उपयोग केला जातो तो. तर ह्यामुळं पान मोठं होतं. आता हे पान मोठं असल्यामुळं ह्यामध्ये सूर्यकिरण भरपूर पडणार आणि ह्यामध्ये फोटोसिंथेसिस क्रिया खूप चांगली होते. तर हे आपल्याला फायद्याचं आहे की जेवढं ह्यामध्ये अन्न तयार होईल आणि खालून पण अन्न येईल, ह्या दोन्हीच्या कंबाईंड बॅलन्समुळे आपलं कलिंगड मोठं होत असतं आणि त्याची फळं आपल्याला मिळत असतात. तर असं पान चांगलं झालेलं आहे. आता हे बघू शकता, हे स्टर्डी झालेलं आहे चांगलं. इम्युनिटी बुस्टर तयार होते. आता वेल बघू शकता की वेल पण खूप जाड आहे. मग आता इथं समजा याचा कदाचित सेटिंग झाली तर ह्याचं कलिंगड पण खूप स्ट्रॉंग राहतं. हे जे काय अन्न पुरवठा करायचा आहे खालून वरून खाली जे काय चाललेलं असतं, तर हे सगळं हे स्ट्रॉंगपणा स्टर्डीपणा ह्यामुळे कुठेही त्याला थोडंफार धुकं पडला, रोग आला, साईडला करपा आला तरी सुद्धा त्यामध्ये ते प्रतिकार करू शकते आणि त्याला बीट करू शकतं चांगलं. तर त्यासाठी हार्मोनचा वापर केला पाहिजे. सेटिंग असं जास्त पसरले म्हणून काय घाबरून जायचं कधीही काय गरज नाही आहे. फक्त हे सेटिंग टिकलं पाहिजे. आता प्रॉब्लेम काय ते शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सेटिंग गळ सुद्धा दिसू शकते की बऱ्याच ठिकाणी. आता बऱ्याच वेळेला आपलं पण 15व्या दिवशी सेटिंग होते, पण काही वेळेला तिथं तुम्हाला थोडं गळून पडलेलं दिसतं. तर मी तुम्हाला सांगतो की बाबा कलिंगड हे खूप सोपं आहे. रोज तुम्हाला फक्त 1 तास वेळ द्यायचा आहे सकाळचा तुमचा. 1 तास तिथं औषध पाणी असलं तर 2 तास, पण ह्या तासामध्ये तुम्ही पूर्ण प्लॉट फिरून बघितला पाहिजे. दिसायला चांगलं दिसतंय म्हणून काही उपयोग नाही आपल्याला. बारीक प्लॉटचं तुमचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. तर ज्या वेळेला तुमचं सेटिंग गळते तर त्यावेळेला बघायचं की तिथं वर काळा डाग तयार झालेला आहे काय बघायचा. जर का समजा काळा डाग तयार होऊन गळत असलं तर कॅल्शियमची डिफिशियन्सी होत असते, त्यामुळे कलिंगड तिथं गळत असतं. तर त्याला काय करू शकता तुम्ही, चिलेटेड कॅल्शियम घेऊ शकता. कॅल्शियम नायट्रेटचा वापर करू नका, कारण का रेग्युलर याच्यात कॅल्शियम नायट्रेट असतं. परत शेंडा जास्त पुढे पळत असतो आपला, तर शेंडा त्यावेळेला काय गरजेचं नाही आहे आता जास्त. म्हणजे रेग्युलर डोसमध्ये जेवढा आहे तेवढं सफिशियंट आहे. तर चिलेटेड कॅल्शियम वापरू शकतो आपण. ऑक्साईडमधलं कॅल्शियम वापरू शकतो. कॅल्शियम बोर हे कॉम्बिनेशन पण मिळतं, हे जरी वापरलं तरी चालू शकतात. रिवर्क आणि बी व्हायटल ह्याचं कॉम्बिनेशन देतच असतो आपण. पण तरी पण असा प्रॉब्लेम असला तर बी व्हायटलचा आपल्या हार्मोनचा यूज करा, जेणेकरून तिथं प्रोटेक्शन होईल. तर गळतं का, गळायची 2 कारणं असतात. एक तर कॅल्शियमची डिफिशियन्सी किंवा दुसरं अदरवाईज असतं की अर्धवट गर्भधारणा. तर अर्धवट गर्भधारणा हे विषय काय आहे की अर्धवट गर्भधारणा म्हणजे जे 2 आपले मेल फिमेल वेगवेगळे फ्लॉवर असतात, तर ह्या 2 फ्लॉवरमध्ये एकात पोलन असतं, एकात अंतर असतं. तर हे स्त्री बीज आणि पुरुष बीज जसं असतं आणि त्या दोघांच्या माध्यमातून एक नवीन बाळ जन्माला येत असतं, तसं कलिंगडमध्ये सेम स्त्री फ्लॉवर आणि मेल फ्लॉवर वेगळे असतात आणि त्या दोघांचे बीज म्हणजे पोलन आणि अंतर ह्या दोघांचं मिलन व्हावं लागतं. आणि हे मिलन एका मधमाशीला कमीत कमी 6 ते 7 वेळेला त्यांचं पाय म्हणजे एका पुलात ह्या पुलात जायला पाहिजे आणि ते प्रॉपर व्हायला पाहिजेत. मग समजा ते 2-3 तास गेले काही कारणामुळं, तुम्ही चुकीचं औषध मारला, मधमाशा आल्या नसल्यात, मधमाशा गडबडीत केलेल्या आहेत, तर तिथं अर्धवट गर्भधारणा होते आणि ती गर्भधारणा पोचत नाही. बऱ्याच वेळेला होत असतं. आपल्याला मिसकॅरेज नावाचा कन्सेप्ट आपल्या ह्युमनमध्ये असतं, तर तशा प्रकारे होऊ शकतं. पण असं काही नाही की बाबा त्याला सुद्धा म्हणजे अर्धवट गर्भधारणा जरी असली तरी पण त्याला पुढे घेऊन जाता येऊ शकतं. आपले हार्मोन्स किंवा बाकीच्या गोष्टी मॅच करून त्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं आहे. बाकी खत नियोजन म्हटलं आपण तर खत नियोजनमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला 30व्या दिवशी आपण रिवर्क ड्रिप 1 लिटर सोडतो. बोरॉन 500 ग्रॅम देतच असतो आपण कंटिन्यू. MOP 10 किलो, फ्री फायर 1 किलो 32व्या दिवशी, 05234 5 किलो देतो. तर शेतकरी मित्रांनो MOP चे डोसेस इथंपर्यंत जास्त असतात, थोडं 10 किलोमध्ये देतो आपण. 5234 तेच परत म्हणजे फ्लॉवरिंग कुठं कमी असलं तर ते भरून काढायला आणि प्लस बोरॉन देत असतो. त्यामुळं तिथं बोरॉनचं काही वेळेला आपल्याला मगाशी म्हटलं की कंट्रोल करायला आणि त्याला प्रोटेक्शन करायला काम करत असतं. फ्री फायर हे कुठेही तुम्हाला विल्टिंग येऊ नये किंवा खाली तसे कुठली बुरशी तयार होऊ नये
म्हणून आपण फ्री फायर दिलेला असतो. त्यानंतर 34व्या दिवशी परत 05234 रिवर्क ड्रीप आणि रिटार्ड देतो आपण. 36व्या दिवशी MOP 13,045 देतो. 38व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट आणि 13,045 देतो 5-5 किलो. 40व्या दिवशी 05234 5 किलो, MOP 10 किलो, इन्स्प्रिन 1 लिटर देतो. 42व्या दिवशी 13,045 5 किलो, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो. 44व्या दिवशी MOP 10 किलो, स्टार्टअप 500 मिली. तर हे आपण 45 दिवसापर्यंत फर्टिगेशन देतो. आणि स्प्रेमध्ये म्हटलो आपण तर स्प्रे 33व्या दिवशी बी वायटल. आता ऑलरेडी आपण रिकमेंडेशन प्रमाणे बी वायटल येतात प्रोटेक्शन करण्यासाठी. बी वायटल 100 मिली, रेडोमिल गोल्ड 250 ग्रॅम, सफारी 100 ग्रॅम. आता इथनं पुढं थोडा आळी वगैरे होऊ शकतं जास्त, त्यामुळे त्याचं आपण कॉम्बिनेशन घेतो. 37व्या दिवशी रिटार्ड आणि सिल्वा घेतो आपण. तर रिटार्ड ह्याचं ग्रोथ, आता जे शेंडा आता पूर्ण प्लॉट भरलेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त भरू नये म्हणजे जी ग्रोथ स्टॉप करायची आणि ते ताकद डायव्हर्जन सेटिंगला ढकलण्यासाठी रिटार्ड देतो. खूप महत्त्वाचा स्प्रे आहे. सिल्वा आळीसाठी खूप चांगला काम करतो. 7 रेस 41व्या दिवशी 7 रेस आणि थिलाज म्हणजे आलिका मार्केटमध्ये मिळतं, तो घेतला तरी चालू शकतो आपण, हे घ्यायचं आहे. आणि 45व्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा स्प्रे की हॅरियर आणि संत्री म्हणजे कराटे, मार्केटमध्ये कराटे मिळते ते, पण हॅरियर हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर हॅरियरमुळं साईज खूप चांगली घेत असते, तर त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आता थोडंफार मी तुम्हाला परत बॅक देऊन सांगतो, कारण का वाचून दाखवत होतो. काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो जो 7 रेस हार्मोन आहे तर परत पानाचा रोल झालेला आहे, आता रिटार्ड करून आपण थांबवलेला आहे, पण फळाच्या साईजसाठी डेव्हलपमेंटसाठी तो तिथं काम करतो. बी वायटल मी जसं की म्हटलं की बाबा गर्भधारणा जी झालेली आहे प्रॉपर, त्या गर्भधारणाला प्रोटेक्शन करण्यासाठी, गर्भधारणा वाचवण्यासाठी किंवा गर्भधारणा गळू नये कुठल्या पण कारणानिमित्त, तर त्याला बी वायटल खूप चांगला काम करतो. रिवर्क जे कंटिन्यू आपण ड्रीपनं देतो तर ते साईजसाठी रिवर्कचं काम कसं असतं शेतकरी तुम्हाला सांगतो की तसे हार्मोन सिक्रेट करणे की बाबा झाडाला की मसल्स डेव्हलपसाठी कसं प्रोटीन काम करत असतं तसं कलिंगडचे साईज डेव्हलपमेंट करण्यासाठी रिवर्क काम करत असतं. मग ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काम करतं. सुरुवातीच्या काळामध्ये फ्लावरिंग लवकर यावेत म्हणून ते काम करतं, की नंतर साईज डेव्हलप व्हावी, ह्याला हॅबिट लागावं की बाबा फोटोसिंथेसिस क्रिया वाढावी, ह्या सगळ्यासाठी अल्टरनेट त्या गोष्टी काम करत असतात. त्यामुळे ते अतिशय चांगलं मॉलिक्युल आहे, ते काम करायचं आहे. तर अशा पद्धतीनं बाबा पहिले 45 दिवसामध्ये काम करायचे. आता प्रॉब्लेम सेटिंग ड्रॉपिंगचा मी म्हटलं. दुसरा प्रॉब्लेम बाबा औषध मारायला येत नाही. बरीच लोक वेली उचलून ठेव हे कर ते असे बरेच पराक्रम करतात, बरीच लोक शेंडा मारतात. असे काही करायची गरज नाही. शेतकरी तुम्ही बघू शकता किती छान मस्त सुंदर प्लॉट बसलेला आहे. ह्यातनं चालत जायचं आहे, तुमचं काही होत नाही. फक्त ऑब्झर्वेशन करायचं की बाबा थोडं सेटिंग पायाला लागलं तर आबदार पाय द्यायचं आहे, बाकी नाही तर तुम्ही करू शकता. मोठा स्प्रे घ्या, असा जुगाड करा काय पण की बाबा 2 साऱ्या कव्हर होतील, स्टिक लावा त्याला किंवा काय करता येईल असं करा, पण वेली उचलाउचली करू नका. आहे असं हे मारा. दुसरं महत्त्वाचं, ड्रोननं स्प्रे अजिबात करू नका शेतकरी मित्रांनो. ड्रोननं स्प्रेसाठी औषधं अजून तशी तयार झालेली नाही आहेत आपल्याकडं. 10 लिटर पाण्यामध्ये आपण आता समजा 10 लिटर पाणी आणि 500 मिली हॅरियर आणि 500 मिली संत्रीचा डोस आहे, तर हेच 1 लिटर झालं. पण हे 1 लिटर 9 लिटर पाण्यामध्ये डायल्युशन होत नाही शेतकरी मित्रांनो. तुमचं ड्रोनची कॅपॅसिटी 10 लिटरची आहे, तर 9 लिटरमध्ये हे पूर्ण डायल्युशन होणं शक्य नाही आहे. आणि हे ज्यावेळेला पानावर पडेल तुमच्या, तर त्याचं कुठं स्कॉर्चिंग येऊ शकतं तुम्हाला किंवा दुसरा अफेक्ट होऊ शकतो. तर त्यामुळं असं करू नका. जेवढं त्याचं प्रमाण ह्या 1 लिटरचं 150-200 लिटरसाठीच प्रमाण असतं आणि त्या प्रमाणातच ते पडायला पाहिजे. ती महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे डंकमाशी. तुमचे जरा छोटे छोटे सेटिंग पडणार आहेत त्यावेळेला डंकमाशी खूप मोठा अटॅक करणार आहे तुमच्या इथं. तर साईडला पूर्ण ट्रॅप लावून घ्यायचे तुम्हाला डंकमाशीचे, त्यामध्ये डंकमाशी पडतात. बाकी दुसरं काय करायची गरज नाही डंकमाशीसाठी. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. आता शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आमची सर्व्हिस बरेच शेतकरी घेणारे शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगा, किंवा आणि कुणाला सर्व्हिस पाहिजे असतं तर वर कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे मी. तर आमच्या संपर्कात आमच्या मुलं सर्व्हिस चांगली दिल्या त्यांच्याकडनं घ्या आणि असंच सगळ्यांचा चांगला प्लॉट येऊ दे, सगळ्यांची चांगली प्रगती होऊ दे, असं आपण काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.